मीरा रोड परिसरातल्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 या सोसायटीमध्ये बकरे ठेवण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद हा आज दुपारच्या नंतर अधिकच चिघळलेला होता। आता सोसायटीमधून हे बकरे बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। 3 गाड्या सोसायटीच्या आतमध्ये गेल्यात। आता जवळपास 40 ते 50 पेक्षा अधिक बकरे हे गाड्यांमधून बाहेर दुसऱ्या ठिकाणी सोडले जाणार आहेत। आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट दिली, संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। सध्या 2 धार्मिक गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरना वाद आता चांगलाच पेटलेला आहे। मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 या इमारतीमध्ये दुपारनंतर मोठ्या प्रमाणात राडेबाजी झाली। आपण जर बघितलं तर सध्या आता पोलिसांचं पथक हे या सोसायटीच्या आवारात आहे आणि जो मुख्य वाद होता बकरी ईदमधून जे बकरी आणले आहेत त्यावरून जो वाद होता तो आता थोडासा तोडगा निघण्याच्या मार्गावर। आपण जर बघितलं तर या ठिकाणी 2 गाड्या आलेल्या आहेत आतमध्ये आणि जवळपास 40 ते 50च्या वरती ज्या बकऱ्या आहेत आता ते या गाडीमधून दुसऱ्या ठिकाणी हलवणार आहे, कारण की मोठ्या प्रमाणात जो वाद आहे या ठिकाणी वाढला होता। सोसायटीने पत्रक दिलं होतं की इथे आम्हाला कुर्बानीसाठी जे बकरे येणार आहेत ते इथे ठेवण्याची परवानगी मागितली होती। मात्र जे सोसायटीतले सभासद आहेत त्यांचं असं मत होतं की आम्हाला विश्वासात घेतलं नाही आहे आणि मुख्यतः शेड बांधण्यासाठी पालिकेची परवानगी लागते ती घेतली नाही आहे आणि या सगळ्यांमुळे हिंदुत्ववादी ही संघटना उतरल्या आणि या ठिकाणी बकरी जे कुर्बानीसाठी आलेले आहेत त्यांना इथे ठेवण्यासाठी वाद निर्माण झालेला आहे। आणि आता काही जे संघटना होत्या त्यांनी या ठिकाणी डुक्करही आणलं होतं आणि या डुक्कर आतमध्ये घेऊन जात होते। त्यावेळेला कुठेतरी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केलेला आहे। सध्या आता वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण आहे। आतमध्ये 2 गाड्या आहेत ज्या येथील जे बकरी आहेत या बकऱ्या दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।